नमस्कार. आज आपण पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक पोषण मूल्य भरपूर असणारी अशी मशरूमची भाजी बनवणार आहोत. ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे. सुरुवातीला मलाही वाटलं की या भाजी बनवायला खूप अवघड असेल. मी फर्स्ट टाइम ही भाजी बनवली आहे. सर्वांना खूप आवडली. चला तर आता आपण ही रेसिपी बघूया. यासाठी मी 250 ग्रॅम मशरूम आणले आहे. ते आता आपण 2 पाण्याने छान धुवून घेऊया. पाणी मी जरा कोमट घेतलेलं आहे. हे जमिनीत येत असल्यामुळे याला माती भरपूर असते, म्हणून हलक्या हाताने छान हे आपण स्वच्छ धुवून घेऊया. एकदम हे असतात, लगेच तुटतात, म्हणून धुताना एकदम हलक्या हाताने ते धुवा. हे बघा, अशा प्रकारे छान चोळून सर्व माती काढून आपण ते 2 पाण्याने धुवून घेतले आहे. हे बघा किती माती निघाली. अशीच माती निघते. आता हे अजून मी 2 पाण्याने धुणार आहे, म्हणजे पूर्ण माती त्याची निघून जाईल आणि ती स्वच्छ होतील. ही भाजी शक्यतो कोकणात येते. पावसाळा सुरू झाल्यानंतर 1 महिन्याने ही भाजी मिळते. हे बघा, अशी प्रकारे धुवून घेतली आहे आणि आता त्याची आपण साल काढून घेऊया. हे बघा, एकदम कांद्याचा पापुद्रा असतो ना, तशी त्याची साल निघते. अशी पूर्ण साल आपण याची काढून घेऊया. ही साल अगदी सहजरित्या निघते. व पूर्ण साल काढून एकदम पापुद्र्यासारखी पातळ साल असते ती. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे साल त्याची आपण सर्व काढून घेऊया. आणि दुसरी पद्धत साल काढायची म्हणजे तुम्ही ते देठ काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ही साल अशी काढू शकतात, म्हणजे ती पटापट साल निघते. या पद्धतीने काढल्यावर पटकन साल निघते. आता त्याचे देठ जर मोठे असतील ना, तर शेवटचा भाग थोडासा आपण त्याचा कापून घ्यायचा भाजी कापताना, आणि त्याचे पाहिजे तसे तुम्हाला मोठे बारीक तुकडे तुम्ही करून घेऊ शकता. या प्रकारे मी इथे भाजी कापून घेतलेली आहे. मी जरा बारीकच भाजी कापून घेतलेली आहे. चला तर आपण आता याला मसाला लावून घेऊया. मसाला लावण्यासाठी मी इथे 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे. अर्धा चमचा मी इथे हळद पावडर घेतली आहे. नंतर 1 चमचा धना पावडर आणि जिरे पावडर मिक्स घेतली आहे. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि हे छान आता आपण मिक्स करून घेऊया आणि ते मुरवायला 10 मिनिट तरी याला मुरवायला आपण बाजूला ठेवून देऊया. चला, तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅनमध्ये त्यासाठी मी ते 2 चमचे तूप घातलं आणि जे मुरून ठेवलेलं मशरूम होतं ना, ते आता मी 2 मिनिट परतून घेणार आहे. मशरूमला स्वतःचंच खूप असं पाणी असतं. ते जर शिजत आले की त्याचं पाणी रिलीज होतं आणि ते ओलसर मशरूम तयार होतात. तुम्ही अशी काही मसाला न टाकता अशी मशरूम खाल्ला ना, तरी तो चविष्ट लागतो. तर आपण हे जरा थोडीशी पातळ ग्रेव्ही बनवणार आहोत, म्हणून आपण आता त्याच्यात हे बघा 2-3 मिनिट अशी छान मी शिजवून घेतले. पाणी बघा त्याला किती सुटले. आता दुसऱ्या पॅनमध्ये मी बटर घेतले 2 चमचा. त्यात 2-3 तुकडे दालचिनी, 2 वेलची, 2 मिरे आणि 2 लवंगा, पंचावित्री थोडीशी टाकले. अगदी अर्धा चमचा मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतल्या 2. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढ्या तुम्ही मिरच्या इथे घेऊ शकतात. आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा बारीकच कापून घ्यायचा आणि छान आता तो कांदा गुलाबी होईपर्यंत आपण तो परतून घेऊया. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही, पूर्ण गुलाबी होऊ द्यायचा. आणि 5-6 तुकडे मी काजूची यात ॲड केलेले आहे. आता छान आपण परतून घेऊया. त्यात मी 2 टोमॅटो घेऊन छान किसून घेतलेले आहे. तुम्ही या मिक्सरलाही प्युरी करून घेऊ शकतात आणि किसूनही घेऊ शकतात. हे बघा, आता यात मी आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातलेली आहे. मग धना जिरा पावडर, परत लाल तिखट,
थोडं लाल तिखट कमी टाकायचं, कारण आपण मशरूमला मुरवण्यासाठी घातलेलं आहे, त्यामुळे यात लाल तिखट आणखी कमी घाला. आता टोमॅटो, किसलेले टोमॅटो मी यात घातले आणि त्यात आपण छान परतून घेऊया. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे. आणि हा मसाला छान एकजीव होण्यासाठी अर्धी वाटी पाणी यात घातले आणि ते छान आपण शिजून घेऊया मसाला. चवीनुसार मीठ घालूया. तुमच्या चवीनुसार मीठ घाला, किंवा अगोदरही आपण मशरूमला घातलेलं आहे. आणि चवीसाठी कसुरी मेथी त्यात मी ॲड केलेली आहे. आता आपण मशरूम 2-3 मिनिट परतून घेतलेले ते यात ॲड करणार आहोत. ऑलरेडी मशरूम अगोदर शिजलेलेच आहे, पण अजून 2-3 मिनिट त्याला छान चव येण्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करण्यासाठी 5-1 मिनिट त्याला शिजवून घेऊया. तुम्हाला किती पातळ ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता, किंवा तुम्हाला फक्त सुकी आवडत असेल मशरूमची भाजी तर तुम्ही सुकी भाजी खाऊ शकतात. अजिबात पाणी ॲड करू नका. आणि यात तुम्ही टोमॅटो न घालता गोडं दही ॲड केलं तर आणखी सुंदर ही भाजी लागते. पण दही अजिबात आंबट घ्यायचं नाही, गोडं दही घ्यायचं. हे बघा इतपत मी ग्रेव्ही ठेवली. आता ग्रेव्हीला थिकनेसपणा येण्यासाठी मी 2 चमचे काजू पावडर यात ॲड केली आहे. काजू पावडरने आणखी ही भाजी टेस्टी लागते, थोडीशी हॉटेल टाईप टेस्ट येते त्याची. आणि तुमच्याकडे खडा मसाला जो अवेलेबल असेल तो तुम्ही घाला. तुम्ही मसाले वेलची घातली तरीही चालेल. बघा आता 5 मिनिट आपण याला वाफ आणूया. बघा इथे आपली मशरूम ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण ही वाडक्यात काढून घेऊया. गरम पाटीत तशीच ठेवल्यानंतर ती आणखी घट्ट होईल, म्हणून मी थोड्या वाडक्यात ती काढून घेतलेली आहे. तर याबरोबर तुम्ही रोटी बनवू शकता, चपाती बनवू शकता, किंवा भातावरही तुम्ही खाऊ शकतात. या ठिकाणी आपण आता तंदुरी रोटी बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. त्यात पाव वाटी दही घेतलं आहे, चवीनुसार मी मीठ घेतलं आहे आणि बेकिंग सोडा पाव चमचा घातला आहे. 2 चमचे तूप ॲड केलं आहे. तुम्ही फक्त मैद्याची तंदुरी रोटी बनवू शकतात, किंवा अर्धी वाटी मैदा आणि 1 वाटी कणिक असंही तंदुरी रोटी तुम्ही बनवू शकतात. आता हे आपण छान पाण्याने मळून घेऊया. चपातीची कणिक भिजवतो त्याप्रमाणे थोडंसं हे पण घट्ट भिजवायचं, असं मळून घ्यायचं. दही आणि बेकिंग सोडा तंदुरी रोटीला आवश्यक आहे, त्यामुळे ती छान होते तंदुरी रोटी. हे बघा असं मळून घेतल्यानंतर मी ते अर्धा तास ते पीठ झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यामुळे अर्धा तास मुरवल्यामुळे रोटी अगदी सॉफ्ट होते. चला तर आपलं हे पीठ बघा अशा प्रकारे छान नरम झालेलं आहे. ते हाताने आणखी मी मळून घेणार आहे. चपाती बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा तंदुरी रोटी बनवण्यासाठी. चला तर आता आपण रोटी लाटून घेऊया. हलक्या हाताने चपाती लाटतो तशी रोटी लाटून घ्यायची आणि भाकरीची जाडी कशी असते त्याप्रमाणे रोटीची जाडी ठेवायची. एकदम चपातीसारखी पातळ लाटायची नाही, नाहीतर मग ती रोटी कडक होणार, खूप कडक होणार, चावायला येणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे भाकरीची जाडी असते त्याप्रमाणेच आपण ही रोटी लाटून घेणार आहोत. हे बघा अशी मी ही रोटी इतपत जाडी रोटी लाटून घेतलेली आहे. आता आपण यावर काळे तीळ ॲड करूया. तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकतात, मेथी, जिरा, ओवा, तुम्हाला जसं ज्या फ्लेवरची तंदुरी रोटी हवी असेल त्यात तुम्ही टाकून थोडंसं लाटून घेऊ शकतात. आता दुसऱ्या साईडला मी थोडंसं पाणी लावून घेणार आहोत.
पूर्ण रोटी ओली करायची. जसं आपण भाकरीला पाणी लावतो ना तव्यावर, तसं ह्या दुसऱ्या साईडला मी पाणी लावलं आहे आणि जी ओली साईड आहे ना ती तव्यावर टाकली आहे. आणि तवा मीडियम पाहिजे, एकदमच खूप गरम पण नको आणि एकदमच गार पण नको, म्हणजे मीडियम तवा गरम झाला पाहिजे. हे बघा, आता मी तवा उघडा करून गॅसवर ही तंदुरी भाजून घेणार आहे, हे रोटी भाजून घेणार आहे. हे बघा, असं तवा फिरून फिरून तुमच्या अंदाजाने कधी गॅस मोठा कधी कमी करून छान अशी तुम्ही खरपूस भाजून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी छान खरपूस भाजून घेतली. आणि दुसऱ्या साईडला थोडीशी अजून गॅसवरती भाजून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपली रोटी भाजली जाते, पोटाला त्रास होत नाही. म्हणून ती दुसऱ्या साईडनी गॅसवर थोडीशी आपण भाजून घ्यायची. भाजल्यानंतर बटर त्याला लावायचं, छान बटर रोटी मग तयार होते. इथे मी 1 चमचा तरी बटर याला लावलं आहे, त्यामुळे चव पण छान लागते. तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झाली आहे रोटी. बटर रोटी आपली कशी छान सॉफ्ट झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तंदुरी रोटी बनवू शकतात. बघा, मशरूमची ग्रेव्ही, तंदुरी रोटी आणि त्याबरोबर छान लिंबू पिळून आणखी मशरूमच्या भाजीची चव वाढते. तर तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा, खूप छान लागते.